नमस्ते मावशी, मी स्मिता पवार, मी कराडवरून आले. तुमचे पाहुणे आहेत फुके सर, त्यांनी मला सांगितलं होतं की असे आमचे पाहुणे त्यांच्या गुडघ्यांना खूप त्रास आहे, तर फार वेदना होता. त्यावेळेस त्यांनी मला जो प्रॉब्लेम सांगितला होता, तर त्याच्यावेळी मी त्यांना हे जे आपलं समर सक्सेस जे प्रोडक्ट आहे हे एक फूड सप्लिमेंट आहे, ते औषधाबद्दल माहिती दिली होती. त्यावेळेस त्यांनी तुमच्याशी मला कॉलवर संपर्क करून दिला होता. म्हणजे आपण दोघी डायरेक्ट भेटलो नव्हतो. मी फोनवर तुम्हाला तुमचे म्हणजे प्रॉब्लेम विचारले, तुम्हाला काय काय त्रास होता विचारला, तुम्ही सांगितलं. त्याच्यावर मी फुके सरांकडे तुम्हाला हे औषध टाकून दिलं होतं. तर मला वाटतं तुम्हाला औषध घेऊन साधारण 15 दिवस होऊन गेले असतील. तुम्हाला तेव्हा काय काय त्रास होता जरा पुन्हा एकदा सांगाल का? सांगते. हां, औषध घेण्यापूर्वी तुम्हाला जो काही त्रास होता तो सांगा जरा. औषध घ्यायचं आधी गुडघं दुखत होतं. हां, म्हणजे 5-6 वर्ष तरी दुखत होतं. बरं. 5-6 वर्ष ते औषध घेतल्यापासून तर आलेत, कमी आलेत. मग त्यावेळेस तुम्ही काहीतरी मला फोनवर बोललात, चपके येत होते, पाय दुखत होते. चपके राहिले की चपके राहिले. एका दिवसातच राहिलं चपका. मग असं पाय फोल्ड होत होता का तुमचा तेव्हा? नाही. नाही ना, पाय गुडघ्यात उठायचं येत नव्हतं, तर उठायला येत नव्हतं. उठायलाच येत नव्हतं. आता हे तुम्ही मांडी घालून बसते, आधी असं येत होतं? नाही, बसायला उठायला येत नव्हतं, मांडी घालता येत नव्हतं. मग तुम्हाला कसं फरक वाटला घेतल्यापासून? चांगला फरक चपके थांबले सगळे? म्हणजे आता पाय म्हणजे मांडी पण घालता येते, पाय फोल्ड करून बसू शकतात. तुमची आता दिवसाची कामं सुरू झाले. मग काय वाटते, कसं वाटते आमच्या चांगल्या कृपेनं चांगलं आपलं झालं. तुमचं नाव एकदा सांगाल? माझं काय शारदा. तर आज शारदा मावशीला मी इथं या ठिकाणी गाव घोगाव. तर शारदा मावशी आज घोगावमधून तुम्ही आहात, बरोबर आहे. आज आपण डायरेक्ट न भेटता एक म्हणजे जे माध्यम म्हणून फुके सर आले, त्यांच्या मार्फत तुम्हाला न भेटता मी हे औषध फक्त फोनवर तुमची विचारपूस करून दिली आणि तुम्ही ते माझ्यावर विश्वास करून घेतलं. आणि मी तुम्हाला बोलले होते की मावशी तुम्ही सुरू करा, मी तुमचा एक 4-8 दिवसांनी फॉलोअप देईल. आणि मी घेण्यापूर्वीच मला फुके सरांनी फोन करून सांगितलं की खूप चांगला रिझल्ट आलेला आहे त्यांना म्हणून. तर मला खरोखर आनंद वाटला की मी चौकशी करण्यापूर्वी तुमच्याकडूनच मला तो कॉल आला आणि तुम्ही तुमचा रिझल्ट दिलेला. मी सांगितलं, त्यामुळे मी त्यांना शब्द दिला होता की मी एकदा भेटायला येईल मावशीनं म्हणून. माणसांना फोन केला आणि म्हटलं तुमच्या आपलं थोडंसं बोलून भेटून जावं. तर खूप आनंद वाटला की तुम्हाला खूप छान रिझल्ट. मला बी आनंद वाटला. तुम्ही काय म्हणजे सगळ्यांना निरोप द्या, मेसेज देऊ शकताय, याची गरज आहे सगळ्यांना. हो, बरोबर आहे? सगळ्याच आज आपण हाडांची झीज वाढत्या वयाप्रमाणे होते, ती काही बरी होत नाही. आपण त्या दुखण्याला औषधं खातो आणि विनाकारण पाण्यासारखा पैसा खर्च होतो. आणि त्या जे दवाखान्याच्या औषधं गोळ्या आहेत, त्या ऑलिपॅथिक गोळ्या, त्याचे साईड इफेक्ट खूप होतात. पण याचा काही साईड इफेक्ट नाही. तुम्हाला जाणवलं असेल, पोट साफ होते, झोप चांगली लागते, सूज. ह्याच्या गोळ्या आल्यापासूनच बरं झालं. आणि त्या गोळ्या कशा तेवढ्या खायला तेवढ्याच का ह्याच्या होत्या, तेवढ्यापुरतं हलकापणा जाणवला. इंजेक्शन केलं तेवढ्या पुरतं. सूज पण कमी झाली, सगळं झालं. गुडघा चांगला झाला माझा. खूप छान वाटलं. तर हे तुम्ही कंटिन्यू करा. अजून तुम्हाला हे 4 महिने घ्या. आता बरं झालंय, बरं वाटतं म्हणून बंद करू नका. तर आता तुम्हाला रिझल्ट यायला सुरू झालाय. एक 4 महिने तुम्ही कंटिन्यू करा. नंतर त्यानंतर बंद करताना मी तुम्हाला सांगेन आपल्याला हळूहळू बंद करायचं. ठीक आहे. खूप छान वाटलं.